वाघाडी नदी तीरावर आज भव्य अशा महाआरतीचे आयोजन यवतमाळच्या घाटंजीमध्ये करण्यात आले। घाटंजी शहरातून वाहणाऱ्या वाघाडी नदी पात्राच्या तीरावर असलेल्या हनुमान मंदिर जवळील घाटावर महाआरती करण्यात आली। आर्णी केळापूर विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजू तोळसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 7 वाजता घाटंजी शहरातील नागरिकांनी महाआरती केली। खाली पकड़ा थोड़ी, खाली पकड़ा यावेळी घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांच्यासह घाटंजी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाघाडी नदीचं पात्र घाटंजी नगर परिषदेकडून स्वच्छ व सुशोभित करण्यात आलं। या पात्राच्या तीरावर असलेल्या पायऱ्यांची रंगरंगोटी करण्यात आल्याने घाटाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली। महाआरतीच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिर परिसरात व वाघाडी नदीच्या दोन्ही तीरावर करण्यात आलेली रंगीबेरंगी विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। निसर्ग देवता ही भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी राहील असा विश्वास आमदार प्राध्यापक राजू तोळसाम यांनी यावेळी व्यक्त केला। आमदार तोळसाम हे GTV न्यूज मराठी सोबत बोलत होते। पहिल्यांदा घाटंजी नगरीमध्ये एवढ्या म्हणजे काय म्हणते आनंदी वातावरणामध्ये गंगा, आपल्याकडे तर गंगा नदी नाही पण आपल्याकडे वाघाडी नदी आहे। ज्या वाघाडी नदीने आपल्याला आपल्या पूर्वजापासून तर आजपर्यंत ज्याला जल दिलं, जीवन दिलं, अमृत दिलं, अशा या जलवाहिनीचं अर्थातच खुणी आपल्या वाघाडी नदीचं या ठिकाणी आपण पूजन करून एक चांगला संदेश निसर्गाला, परमेश्वराला, देवाला देण्याचा आपण प्रयत्न केला। अतिशय आनंद वाटतो या क्षणाला बघून की पहिल्यांदा घाटंजीकरांनी घाटंजीचे शिव सन्मान्य घोडके साहेबांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांनी केलेल्या संकल्पनेतून आज घाटंजीकरांना या वट्ट्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं सौंदर्यीकरण प्राप्त झालं आणि एक घाटंजी शहराला एक आजपर्यंत म्हणजे नदीला अशा प्रकारचं वातावरण निर्माण नाही झालं होतं। अनेक लोकांनी या वाघाडी नदीच्या संदर्भात, संवर्धनासंदर्भात खूप काही काम केलेलं आहे, परंतु आज जो प्रसंग आपण या ठिकाणी महाआरती करून केला तो खऱ्या अर्थानं घाटंजी शहराकरता, आपल्या सर्वांकरता आनंदाचा क्षण आहे। म्हणून अतिशय आनंदी आम्ही सगळे लोक आणि महाआरती करून आम्हाला एक संदेश द्यायचा होता की निसर्ग देवता किंवा जलवायू देवता हे आमच्यासोबत भक्कमपणे उभे राहणार, एवढे या ठिकाणी सांगतो, थांबतो। धन्यवाद।